तर हॅलो फ्रेंड्स, तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये. तर आज आहोत आपण नाशिक मधील नारायण बापू चौकाजवळ जेलरोड जवळ या ठिकाणी असलेल्या सिद्धेश्वर नगर मध्ये महादू बाबा मंदिर जवळ आहे आपला आजचा हा 3 BHK ट्विन बंगलोचा प्रोजेक्ट टंडला पॅटर्न रो हाऊस आहे, ज्यामध्ये हा बंगलो मिळणार आहे आपला 1950 स्क्वेअर फूटच्या साईज मध्ये आणि हा मिळणार आहे 1770 स्क्वेअर फूटच्या साईज मध्ये. आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये 3 बेडरूम मिळत आहेत. तिघही बेड हे मास्टर बेडरूम असणार आहे. तर असा संपूर्ण आपला आजचा प्रोजेक्ट असणार आहे. आपण हा पूर्ण बघणार आहोत आतमधून आणि याची प्राइस मी तुम्हाला सांगेल या व्हिडिओच्या शेवटी. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा, बाजूची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपल्या रिपोर्टचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्व आधी पोहोचेल. आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टायझिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. सर्वात प्रथम लोकेशन जे की आहे नारायण बापू चौकाजवळ सिद्धेश्वर नगरमध्ये. आपल्या लोकेशन पासून नाशिक रोड रेल्वे स्टेशन हे फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि त्यासोबतच नाशिक पुणे हायवे देखील आपल्या पासून फक्त 2.5 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे. बाकी मार्केट देखील जवळ आहे. सर्व मेडिकल आणि ग्रोसरी शॉप देखील आपल्या प्रोजेक्ट पासून अगदी हक्कीच्या अंतरावर असणार आहे. बाकी आपण या प्रोजेक्टचं इल्युएशन बघू शकतो. सुंदरसं इल्युएशन आपल्याला या ठिकाणी या प्रोजेक्टचं बघायला मिळतं. या प्रोजेक्टच्या सुरुवातीला या ठिकाणी असणार आहे तुमचं हे मेन गेट, जिथे आपला हे स्लायडिंग गेट आणि हे वन वे गेट सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि तिथून आत आल्यावर ही असणार आहे आपली प्रशस्त पार्किंग, जी की तुम्हाला 24 फूट बाय 15 फुटाची बघायला मिळते. खूप मोठी पार्किंग आहे, ज्या ठिकाणी 7 सीटर कार व्यवस्थित पार्क होईल आणि त्यासोबतच 2 व्हीलरसाठी देखील बरीचशी जागा मिळते. आणि दोघंही कॉर्नर रोड आहे, ज्यामुळे आपल्या दोघांनाही साईडला जास्त मार्जिन बघायला मिळते. त्यासोबतच आपल्या इथे हे 3 नळांचं कनेक्शन आपल्या पार्किंग मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे वॉशिंग पर्पज साठी. बाकी ही असणार आहे आपली फ्रंट वॉल, इलिव्हेशनची वॉल आहे, ज्या ठिकाणी आपल्याला पूर्ण वॉलवर इथे टेक्स्चर प्रोव्हाइड केलेलं आहे आणि असंच टेक्स्चर आपल्याला पूर्ण इलिव्हेशन मध्ये देखील बघायला मिळतं. त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला हा मेन डोर, जो की वास्तूप्रमाणे तुम्हाला उत्तरमुखी बघायला मिळतोय. पूर्ण वुडन डोर आहे आणि त्यासोबतच तुम्हाला इथे ही युरोपा कंपनीची लॉक सिस्टम इथे प्रोव्हाइड केलेली आहे. इथून आत आल्यावर या ठिकाणी असणार आहे तुमचा जिना, जो की जातोय आपल्या हॉल, किचन आणि 2 मास्टर बेडरूम कडे. आणि याच्या बाजूला असणार आहे आपला हा पहिला मास्टर बेडरूम आणि हा असणार आहे आपला पहिला बेडरूम. मास्टर बेडरूम साईज तुम्हाला मिळते 9 फूट बाय 11 फुटाची आणि कॉर्नर बंगलो असल्यामुळे आपल्याला दोघही साईडला विंडो बघायला मिळतात क्रॉस मध्ये, ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम मिळतं. आणि त्यासोबत आपल्या या बेड मध्ये इथे लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. आणि हा तुमचा मास्टर बेडरूम असल्यामुळे तुम्हाला साईडला मिळणार आहे आपला अटॅच वॉशरूम देखील. आणि हा असणार आहे तुमचा प्रशस्त असा लिव्हिंग एरिया, जो की तुम्हाला मिळतोय 13.5 फूट बाय 15 फुटाच्या मोठ्या साईज मध्ये. आणि त्यासोबतच एक सुंदरशी फॉल सिलिंग तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे तुमच्या हॉलच्या साईजची. बाकी आपल्याला पूर्ण घरामध्ये या ठिकाणी 2x4च्या टाईल्स प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत प्रत्येक मजल्यावर, प्रत्येक रूम साठी. इथे एक विंडो आहे, त्यासोबतच समोरच्या बाजूला हा आपला इथे फ्रेम डोर प्रोव्हाइड केलेला आहे. बाहेर बाल्कनी दिली आहे, पण या ठिकाणी आपला 4 बेड तयार करून दिलेला आहे कुंड्या ठेवण्यासाठी. असं झालं तुमचा हा लिव्हिंग एरिया. लिव्हिंग एरियाच्या पुढे इथे आपला जिना आणि जिन्याच्या थोडं पुढे या ठिकाणी असणार आहे आपलं सेकंड वॉशरूम, ज्या ठिकाणी आपल्याला इथे वेस्टर्न कबोर्ड प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आणि हे असणार आहे आपलं स्पेशियस किचन, जे की तुम्हाला मिळतंय 10.5 फूट बाय 11 फुटाच्या साईज मध्ये. वास्तूप्रमाणे तुमचा हा किचन ओटा समोरच्या बाजूला आहे, त्यासोबतच डबल विंडो प्रोव्हाइड केलेला आहे चांगल्या व्हेंटिलेशनसाठी. डबल नळाचं कनेक्शन आपल्याला ते समोरच्या बाजूला बघायला मिळतंय आणि त्यासोबतच सर्व इलेक्ट्रिक पण प्रोव्हाइड केलेले आहेत किचनच्या गरजेनुसार. त्याबरोबरच आपल्याला इथे हा लॉफ्ट सुद्धा तुमच्या किचन मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. आणि हा आहे आपला पहिला बेडरूम. साईज मिळते 10 फूट बाय 11 फुटाची. मास्टर बेडरूम आहे, सरळ बेडरूम मास्टर बेडरूम आहे, ज्यामुळे आपल्याला साईडला मिळणार आहे आपले अटॅच वॉशरूम आणि ज्यामध्ये सर्व आपल्याला रिफाईड कंपनीची प्लंबिंग फिटिंग बघायला मिळते. आणि त्यासोबतच मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी ही अटॅच बाल्कनी. ही आहे आपल्या फ्रंटच्या बेडची बाल्कनी. समोरच्या बाजूला एसीची रेलिंग मिळतात, पूर्ण कवर्ड बाल्कनी आहे आणि सुंदरसा व्ह्यू आपल्याला आपल्या या बाल्कनी मधून बघायला मिळतो. आणि हा असणार आहे आपला तिसरा आणि शेवटचा बेडरूम,
साईज मिळते आपल्याला 10.5 फूट बाय 11 फुटाची डबल साईडला विंडो आहे, डबल पॉइंट दिलेले आहेत इलेक्ट्रिकचे, त्यासोबत 2x4च्या टाईल्स तुम्हाला या ठिकाणी देखील मिळत आहेत आणि मास्टर बेडरूम असल्यामुळे साईडला मिळणार आहे आपल्या अटॅच वॉशरूम देखील. आता हा झाला संपूर्ण आपला असा हा रो हाऊस 3 BHK. आता वरती असणार आहे आपला टेरेस आणि टेरेसवर जाण्यासाठी ग्राउंड पासून वरती टेरेस पर्यंत हा असाच प्रकारचा RCC जिना प्रोव्हाइड केलेला आहे, ज्यामध्ये साईडला एसची रेलिंग आहे आणि रायझर आणि थ्रेडसाठी इथे आपला ग्रॅनाइट आणि टाईल्सचा यूज केलेला असतो. बाकी वर देखील बघूया. तर आता आलोय आपण आपल्या टेरेस वरती आपला 1000 लिटरचं वॉटर स्टोरेज मिळते आणि तसंच आपला ग्राउंडला देखील 3000 लिटरचं वॉटर स्टोरेज अंडरग्राउंड मिळणार आहे. ही तुमची फ्रंट साईड आहे. आपल्या फ्लोरिंगसाठी इथे ब्रिक पॅड कोबा करून दिलेला आहे, केमिकल घोटाई करून दिलेली आहे आणि त्यानंतर आपण समोरचा व्ह्यू बघू शकतो. पूर्ण कॉलनी एरिया आपल्या या प्रोजेक्टच्या आजूबाजूला बघायला मिळतो आणि ही आपल्या टेरेसची बॅक साईड असणार आहे आणि आजूबाजूचा परिसर आपण इथून देखील बघू शकतो. तर असा आहे संपूर्ण आपला हा 3 BHK टंडेला पॅटर्न रो बंगलो. साईज मिळते आपल्याला या रो बंगलोची 1770 स्क्वेअर फीट आणि हा तुम्हाला मिळणार आहे सर्व खरेदी खर्चासह 72 लाखामध्ये. आणि सेकंड कॉर्नर जो आहे तो थोडा मोठा आहे, जो की आहे 1950 स्क्वेअर फीटचा आणि तो तुम्हाला मिळणार आहे सर्व खरेदी खर्चासह 74 लाखामध्ये. लोकेशन आहे आपल्या नारायण बापू चौकाजवळ सिद्धेश्वर नगर आणि या ठिकाणी असलेल्या महादूबाबा मंदिराजवळ. प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली या नंबर दिला, नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईटवर व्हिजिट करा. तर असं होतं आपला आजचा हा संपूर्ण रो बंगलो. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.